पूर्वी पहिला पाऊस झाला, त्याच्यानंतर आम्ही असंच त्याला वरती डोंगरात मोकळं सोडलं होतं. जसा बघ्या पहिला डोंगरात मोकळा असायचा, तसंच आम्ही विचार केला की थोडेसे पाय मोकळे करायला बैलाला वरती सोडू. तर मग सकाळी मशीनच्या मागे मी त्याला वरती आमच्या रानात सोडला होता. आणि तिकडून बैल संध्याकाळी 5-7च्या दरम्यान गोट्यावरती आला. एवढं काही लक्ष गेलं नाही आमचं. आम्ही कुटी बिटी टाकली आणि दुसऱ्या दिवशी बघितलं तर सकाळ मोहिलचा फोन आला, बैल काही कुटी खात नाहीये. मग मी माझ्या भावाला फोन केला, संतोष मामांना. म्हणलं बैल असं असं करतो, म्हणलं खात नाही, म्हणलं नाही का. मग डॉक्टर आल्याच्या नंतर डॉक्टरने त्याला चेक केलं. डॉक्टर बोलले की जिभेला काटे वगैरे आले असतील. मग आम्ही ते सगळं त्याचं बघितलं. डॉक्टरने 2 सलाईन 2-3 इंजेक्शन मारले बैलाला. आणि डॉक्टर बोलले की खायला बनले 1-2 तासात, नाही का. नंतर बैलाने खाल्ला, अर्धा टप कुटीचा खाल्ला. त्याच्यानंतर पण थोडासा विकत होता बैल, एवढा असा फ्रेश नव्हता वाटत. त्याच्यानंतर आता परवा दिवशी आम्ही रात्रीचं त्याला दूध वगैरे पाजलं हाताने. दूध वगैरे पाजल्याच्या नंतर त्याने खुराक वगैरे खाल्ला. खुराक खाल्ल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही साम्राज्याला घेऊन जाणार होतो ह्याला शिरवळला. त्याच्यामुळे आम्ही सकाळी आलो गोट्यावरती. त्याला परत कुटी वगैरे चारली. परत जाताना आम्ही 1 बाटली दुधाची पाजली त्याला. नंतर आम्ही मैदानावर गेल्याच्या नंतर एक 9, 9:30, 10 वाजता फोन आला भाऊचा की बैल गेला. संपूर्ण